Hi students, today we are going to discuss on the new topic liquidity preference theory of interest by John Maynard Keynes. लॉर्ड केन्सचा रोकड प्राधान्य प्रवृत्तीचा सिद्धांत नेमका काय आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर रोकड प्राधान्य प्रवृत्तीचा सिद्धांत ज्याला आपण लिक्विडिटी प्रिफरन्स थेअरी असं म्हणतो, ही थेअरी सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड केन्स यांनी 1936 मध्ये एक ग्रंथ लिहिला, द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी व्याजासंबंधीचे आपले समर्थन किंवा विवेचन केलेले आहे. आता केन्सनं या ग्रंथामध्ये व्याज का दिलं जातं, व्याज म्हणजे काय, व्याज का द्यावं याबाबतचं विवेचन केलेलं आहे. तर केन्सच्या मते प्रत्येकाला रोख पैसे जवळ बाळगण्याचं एक नॅचरल आकर्षण असतं, त्याला रोखता असं म्हणतात, असं केन्स म्हणतो. लिक्विडिटी, प्रत्येकाकडं रोख पैसा जवळ असावा अशी एक प्रवृत्ती असते आणि ही माणसाचा स्वभाव आहे आणि त्यामुळं रोखता ही प्रत्येकाजवळ असणं आवश्यक असतं. आणि मग तो व्याज म्हणजे काय, केन्स व्याज म्हणजे काय, तर भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजक ह्या उत्पादनाचे जे 4 घटक आहेत त्या घटकापैकी भांडवलाचा मोबदला म्हणजे व्याज होय. सर्वसाधारण अर्थाने आपण असं म्हणतो, पण व्याज हे वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी त्यांच्या पद्धतीनं व्याजाची वेगवेगळी मांडणी केलेली आहे. मग केन्स काय म्हणतो, तर केन्स काय म्हणतो, हे जे प्रत्येकाला रोख पैसे जवळ बाळगण्याचं आकर्षण असतं त्याचा त्याग करावा लागतो. दुसऱ्याला कर्जाऊ पैसे देणं म्हणजे आपल्याजवळ रोख पैसे जवळ बाळगण्याचं जे आकर्षण असतं त्याचा त्याग करावा लागतो आणि त्याचा मोबदला म्हणून त्याला व्याज मिळतं किंवा मिळालं पाहिजे अशी त्याची भूमिका आहे. बघा, रोख पैशाचा त्याग करण्याबद्दलचा मोबदला म्हणजे व्याज होय किंवा बक्षीस म्हणजे व्याज होय. रिवॉर्ड फॉर गिव्हिंग अप लिक्विडिटी इज अ इंटरेस्ट, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जर म्हणायचं असेल तर इंटरेस्ट इज द रिवॉर्ड फॉर पार्टिंग विथ द लिक्विडिटी असं केन्सनं म्हटलेलं आहे. तर व्याजदर कसा ठरतो, तर रोकड प्राधान्य प्रवृत्तीमुळं निर्माण होणारी पैशाची मागणी म्हणजे रोख पैसा जवळ असावा या भावनेतून निर्माण होणारी पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यामध्ये ज्या दराने समानता प्रस्थापित होते त्या दरालाच बाजारातील व्याजदर असं केन्सनं म्हटलेलं आहे. केन्सच्या मते पैशाला असणारी मागणी आणि पैशाचा पुरवठा यावरून व्याजदर ठरतो. व्याजदर कशावरून ठरतो, तर पैशाला असणारी मागणी आणि पैशाला असणारा पुरवठा यांच्या संतुलनातून व्याजदर ठरतो. इंटरेस्ट रेट इज डिटरमाइंड बाय द बॅलन्स बिटवीन द डिमांड अँड सप्लाय ऑफ मनी. मग व्याजदर डिमांड अँड सप्लायवरून ठरत असतो. आणि मग पैशाचा पुरवठा कोण करत असतं, तर मध्यवर्ती बँक, सरकार ही पैशाचा पुरवठा करत असते आणि तो विशिष्ट काळासाठी स्थिर असतो. तरीसुद्धा व्याजदर हा पैशाला असणारी मागणी आणि पैशाचा पुरवठा यांच्या संतुलनातून व्याजदर ठरतो. ज्या बिंदूमध्ये पैशाचा पुरवठा आणि पैशाची मागणी एक होतात त्या बिंदूमध्ये व्याजदर ठरतो. आता पैशाची मागणी, केन्सच्या या सिद्धांतामध्ये पैशाच्या मागणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डिमांड ऑफ मनी, अकॉर्डिंग टू J.M. Keynes, there are 3 motives for demand of money. First one is a transaction motive, that is दैनंदिन व्यवहार हेतू. Second one is a precautionary motive, that is दक्षता हेतू. And third one is a speculative motive, that is सट्टेबाजीचा हेतू. These 3 motives purposes are important for the demand of money: transaction motive, precautionary motive and speculative motive. We will learn one by one. फर्स्ट वन इज अ दैनंदिन व्यवहार हेतू. ट्रान्झॅक्शन मोटिव्हसाठी पैशाला मागणी लोक करतात. पैशाला मागणी का करतात, तर दैनंदिन व्यवहार हेतू. लोकांचे दैनंदिन व्यवहार हेतू बरेच असतात, त्याचं कौटुंबिक पातळीवर असतात, एक व्यावसायिक म्हणून असतात. तर लोकांना आपलं दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी, गरज पार पाडण्यासाठी रोख पैशाची गरज असते. उदाहरणार्थ कौटुंबिक पातळीवर दूध, भाजीपाला, किराणा या गोष्टी रोज लागतात आणि त्यासाठी पैशाची गरज असते. एक विद्यार्थी म्हणून सुद्धा तुमच्याकडे पैसे असावेसे वाटतात. का वाटतात, तर वही करणे, पेन खरेदी करणे, रिफिल, एखादी सायकल पंक्चर झाली तर अशासाठी पैशाची गरज असते. कारखानदारांना बिझनेसमन म्हणून कच्चा माल खरेदी करणे, इंधन, कामगारांचा पगार यासाठी पैशाची गरज
असते. इन ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, व्हॉट इज अ ट्रान्झॅक्शन मोटिव्ह? ट्रान्झॅक्शन मोटिव्ह इज अ मेन पर्पज for the demand of money. Money is needed for day-to-day life, day-to-day transactions. Individuals need active balance in the form of cash to fulfill their basic needs. What are the basic needs or transactions? Basic needs or transaction, for example, as a family level to fulfill the groceries, milk, vegetables, etc. As businessmen to purchase raw material, to give payments to the laborers as wages, etc. It is depend upon these motive is depend upon the level of income of individual. Here I have mentioned in the mathematical word demand for money for transaction motive is equal to is a function of y. That is demand for transaction motive is depend upon the level of income. माणसांच्या उत्पन्नाची मर्यादा किती आहे याच्यावर हे दैनंदिन व्यवहार हेतूसाठी असणारी पैशाची मागणी ही अवलंबून असते. देन सेकंड वन इज दक्षता हेतू, प्रिकॉशनरी मोटिव्ह. दक्षता, प्रिकॉशन, आपलं भविष्य हे अगदीच अनिश्चित आहे. लोकांना दक्षता म्हणून काही अडीअडचणीच्या काळामध्ये गरज म्हणून काही पैसे रोख जवळ स्वरूपात बाळगावे वाटतात. उदाहरणार्थ आजारपण आलं, अपंगत्व आलं, अपघात झाला, नोकरी गेली. आता कोरोनाच्या काळामध्ये नोकरी जाऊ शकते, मग त्यावेळेला काही पैसे आपण शिल्लक ठेवायला पाहिजे गरज म्हणून पूर्ण करण्यासाठी. इत्यादी या कारणासाठी लोकांना पैशाची मागणी ही अवलंबून असते किंवा गरज असते. मग ही कशावर अवलंबून असते? तर ही व्याजदरावर अवलंबून नसते. दक्षता हेतूसाठी जे आपण पैशाची मागणी करतो ती व्याजदरावर अवलंबून नसते. उदाहरणार्थ अपघात झाला, अपंगत्व आलं किंवा ॲक्सिडेंट झाला तर आपण असं म्हणतो का की चला आज व्याजदर जास्त वाढलेला, आपण नको दवाखान्याला जायला? तसं नसतं. तर ही पैशाची मागणी जी आहे दक्षता हेतूसाठी ती उत्पन्नावर अवलंबून असते. द डिमांड फॉर मनी for precautionary motive is a function of y. It is also depend upon the level of income of individuals. Then third one is a dakshata hetu, that is precautionary motive. Future is uncertain. We have already seen that our future is uncertain. That is why people hold cash balance to meet unforeseen purposes like sickness, death, accidents, danger of unemployment, etc. The amount of money held under the motive also depend upon the level of income of an individual. I have already mentioned here. Then third motive is a speculative motive. सट्टेबाजीचा हेतू. सट्टेबाजीच्या हेतूसाठी असणारी पैशाची मागणी म्हणजे काय? पैशाला पैसा वाढवण्यासाठी म्हणजे आपली असेट निर्माण करण्यासाठी असणारी मागणीला आपण सट्टेबाजीचा हेतू असं म्हणतो. म्हणजे आपली संपत्ती वाढवण्यासाठी असणारी पैशाला मागणी. ही मागणी कशावर अवलंबून असते? तर व्याजदरावर अवलंबून असते. व्याजदर वाढला की सट्टेबाजीच्या हेतूसाठी असणारी पैशाची मागणी कमी होते. या उलट व्याजदर कमी झाला की सट्टेबाजीच्या हेतूसाठी असणारी पैशाची मागणी वाढते. हिअर आय हॅव इथं मी लिहिलेलं आहे डिमांड फॉर मनी ॲज अ स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह इज फंक्शन ऑफ आय. म्हणजे कशावर अवलंबून असते? हे इंटरेस्टवर अवलंबून असते. आपल्याला सांगायचं आहे. आता सट्टेबाजीच्या हेतूसाठी पैशाची मागणी. द स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह रेफर्स. व्हॉट इज अ स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह? इट रेफर्स टू डिझायर टू होल्ड वन्स assets in liquid forms to take advantage of market situation, market movement regarding future changes in the rate of interest. Suppose there is a decrease in the rate of interest, then we have to purchase some goods. Okay, that is सट्टेबाजीच्या हेतूसाठी असणारी पैशाची मागणी ही पैशाला पैसा वाढवण्यासाठी असते आणि ही व्याजदरावर अवलंबून असते. थोडक्यात हे 3 घटक आहेत: ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह, प्रिकॉशनरी मोटिव्ह अँड स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. दीज मोटिव्ज आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द डिमांड ऑफ मनी. आता हे आकृतीच्या साहाय्यानं आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पैशाची
मागणी ही अक्षाक्षावर दर्शवलेली आहे, व्याजदर हे या अक्षावर दर्शवलेलं आहे. आज हा पैशाच्या मागणीचा वक्र आहे आणि हे जे वक्र आहेत हे पैशाच्या पुरवठ्याचे वक्र आहेत. आता या ठिकाणी व्याजदर ठरतो, पैशाची मागणी आणि पुरवठा. त्याच्यानंतर E1 या ठिकाणी ठरतो, त्याच्यानंतर E या ठिकाणी ठरतो. या ठिकाणी व्याजदर ठरतो, पैशाची मागणी आणि पुरवठा. तर पैशाचा पुरवठा वक्र हा अलवचिक दर्शवलेला, ताटर दर्शवलेला आहे. या अक्षाला तो लंब आहे आणि हा जो पैशाच्या मागणीचा वक्र आहे तो त्याला निगेटिव्ह स्लोप आहे, म्हणजेच तो वरून खाली येणारा असतो. पैशाची मागणी वाढली की पैशाची मागणी वाढली की व्याजदर कसा होतो, कमी होतो आणि पैशाचा मागणी कमी झाली की व्याजदर वाढतो. अशा पद्धतीनं हे सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी रोखता सापळा एक अतिशय महत्त्वाचा आहे. तर इथंपर्यंत जो आहे तर पैशाची मागणी वाढली की व्याजदर काय होत असतो, हा कमी झालेला आहे. इथं पैशाचा पुरवठा आणि मागणी इथं या ठिकाणी समतोल साधला जातो. पण या बिंदूनंतर जो हा रेष जी दाखवलेली आहे ही सरळ गेलेली आहे, म्हणजे इथं हा लिक्विडिटी ट्रॅप आहे. रोखता सापळा इथं म्हणतात त्याला, लिक्विडिटी ट्रॅप म्हणजे रोखता सापळा. याच्या खाली व्याजदर जाऊ शकत नाही. इथून हा रेष अशी समोर गेलेली आहे, त्याच्या खाली तो जाऊ शकत नाही, म्हणजे व्याजदर हा रोखता सापळ्यात अडकलेला आहे. ह्याच्या खाली व्याजदर जाऊ शकत नाही, तो इथंच स्थिर राहतो असं म्हणून हा रोखता सापळ्याचा भाग आहे. तर केन्सच्या या सिद्धांतामध्ये रोखता सापळा ही संकल्पना सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आता अक्षावर पैशाची मागणी व पुरवठा दर्शवलेला आहे, या अक्षावर व्याजदर दर्शवलेला आहे. LP हा पैशाला असणारी मागणी दर्शवणारा वक्र, तर ME हा पैशाचा पुरवठा वक्र आहे. RP हा भाग रोखता सापळा दर्शवतो, म्हणजे ज्यापेक्षा खाली व्याजदर जात नाही. व्याजदर हा रोखता सापळ्यात अडकलेला आहे. बघा, लिक्विडिटी ट्रॅप रेफर्स ॲट सर्टन पॉईंट द रेट ऑफ इंटरेस्ट इज बिकम स्टेबल, इट कुड नॉट डिक्रीजेस. At certain points the rate of interest is become stable, it could not decrease. Suppose at the point E there is a 2% rate of interest, 2%, then it could not go below it, 2%. That is a liquidity trap, isn't it? तर अशा पद्धतीनं आज आपण रोखता लॉर्ड केन्सचा रोखता प्राधान्य प्रवृत्तीचा सिद्धांतामध्ये व्याज म्हणजे काय, त्याच्यानंतर व्याज कसं ठरलं जातं, पैशाला असणारी मागणी आणि पैशाचा पुरवठा यांच्या संतुलनातून व्याजदर ठरत असतो. पैशाला मागणी का असते, तर पहिल्यांदा दैनंदिन व्यवहार हेतू, दक्षता हेतू आणि सट्टेबाजीच्या हेतू 3 कारणासाठी पैशाला मागणी असते. आणि पहिल्या 2 कारणासाठी जी मागणी असते, दैनंदिन व्यवहार हेतू आणि दक्षता हेतूसाठी पैशाला असणारी मागणी ही उत्पन्नावर अवलंबून असते, व्याजदरावर अवलंबून नसते. आणि त्यामुळं तिसऱ्या हेतू जो आहे स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह, सट्टेबाजीच्या हेतूसाठी असणारी पैशाला मागणी जी असते ती मात्र व्याजदरावर अवलंबून असते. व्याजदर वाढला की सट्टेबाजीच्या हेतूसाठी असणारी पैशाला मागणी कमी होते आणि व्याजदर कमी झाला की सट्टेबाजीच्या हेतूसाठी असणारी पैशाला मागणी वाढते. आणि त्याच्यानंतर लिक्विडिटी ट्रॅप, रोखता सापळा म्हणजे काय, ही एक संकल्पना आपण समजून घेतलेली आहे. धन्यवाद.